वर्षा उसगावकर म्हणजे ग्लॅमर, उसगावकर म्हणजे आधुनिक वस्त्र परिधान करणारी एक ॲक्टर. ही इमेज मी बऱ्यापैकी खोडून काढू शकले. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने मी अस्खलित आज कोल्हापुरी भाषा बोलू शकते. का ही मालिका संपत नाही? एक प्रेक्षक सुद्धा आला माझ्याकडे तो नाटकात. म्हणे, "किती हो तुम्ही 80 वर्षांच्या म्हातारीचं का काम करता? तुम्ही केसांना रंग का लावला पांढरा? तुम्हाला हे शोभत नाही." नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका लवकरच आपल्या सगळ्यांचा निरोप घेणार आहे आणि आत्ता मी या मालिकेच्या सेटवर आहे आणि आत्ता माझ्यासोबत आहे एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजेच वर्षा उसगावकर. कशा आहात? चांगली आहे मी. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत माई हे पात्र साकारलं आणि माई घराघरात पोचली. तुम्ही ऑलरेडी फेमस आहात नो डाऊट, पण एका वेगळ्या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. तर माई या भूमिकेबद्दल एकंदरीत काय सांगाल? कारण आता मालिका निरोप घेते प्रेक्षकांचा. हो. कारण माई ही त्याच्यात मी वेगळे सीझन्स अनुभवले, की माईचं तरुण वय असं नाही म्हणणार, प्रौढ म्हणजे साधारण 50शीतली माई, त्याच्यानंतर 60ची माई आणि एकदम मग 80 वर्षांची माई. ही सगळी स्थित्यंतरं मी अनुभवली. आणि एक जी माझी इमेज आहे इंडस्ट्रीमध्ये, वर्षा उसगावकर म्हणजे ग्लॅमर, उसगावकर म्हणजे आधुनिक वस्त्र परिधान करणारी एक ॲक्टर. ही इमेज मी बऱ्यापैकी खोडून काढू शकले आणि त्याचं कारण म्हणजे स्टार प्रवाह आणि महेश कोठारे यांनी मला दिलेली ही माई ही भूमिका, नंदिनी शिर्के पाटील ही भूमिका. जेव्हा पहिला दिवस होता तो मला आठवतो, तेव्हा मला ती बोली जरा जड जात होती. म्हणजे काय करायलीस, कुठं उभं राहिलीस, काय चाललंय, काय म्हणायचं तुला, हे जे बोलणं आहे मी गावठी भाषा बोलली आहे मराठी अनेक चित्रपटांमध्ये, पण तरीसुद्धा जो एक हेल असतो कोल्हापूरची जी भाषा आहे ती वेगळी आहे, त्याचा एक वेगळा ठसका आहे. ती एक खानदानी नंदिनी शिर्के पाटील उभारताना किंवा उभी करताना मला खूप छान वाटलं. एक आव्हान होतं ते माझ्यासमोर, कारण ती जीभ वळवावी लागत होती आणि त्याला एक विशेष प्रयत्न त्याला होमवर्क होता आणि म्हणूनच मला जास्त आवडलं. आणि तेव्हा तेजस म्हणून जो मुलगा आहे, तेजसनी मला खूप मदत केली. त्याचे मला विशेष आभार मानायचे आहेत, त्याची विशेष कृतज्ञता मला व्यक्त करायची आहे, कारण त्यांनी ही बोली आम्हाला इतकी सोपी करून, कारण कोल्हापूरमध्ये इतकं शूटिंग केलं आहे मी, तरीसुद्धा मी कधी ती बोलू शकली नाही ती भाषा. पण सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने मी अस्खलित आज कोल्हापुरी भाषा बोलू शकते. त्यामुळे ते कोल्हापूरचा तो बाणा जो आहे वेगळा, मर्दानी जो ठसका आहे, तो काय मर्दा, काय चाललंय, अम, का हे काय डोक्याला ताप नुसता, जे टिपिकल जो हेल आहे त्यांचा थोडासा बेळगावी, का काय करेलीस, बस की, उठ की, हे जे टिपिकल त्यांचे जे काही शब्द आहेत हे यायलाच पाहिजे आणि ते यायला लागले आपसुकच. सुरुवातीला तेजसची फार गरज भासायची, नंतर 2 वर्षानंतर ती अंगवळणी पडली भाषा. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचे सगळं श्रेय सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला जातं. पण मॅम, असं कधी झालंय की ही भाषा सेटवर इतकी, आता 12-12 तास तुम्ही सेटवर असता त्यामुळे ही भाषा इतक्या मोठ्या प्रमाणात बोलली जाते की खऱ्या आयुष्यात सुद्धा आपसूक कुणाशी संवाद साधताना तुम्ही त्याच भाषेत किंवा त्याच टोनमध्ये बोलला, तसं कधी झालंय? हो, असं झालं. काय झालं, मी प्रशांत दामलेबरोबर एक नाटक करत होते, सारखं काहीतरी होतंय आणि त्याच्यात मी एकदम ब्राह्मणी असते म्हणजे, आणि त्याच्यात अस्खलित पुणेरी म्हणजे ब्राह्मणी, काय स्नान करून येताय वगैरे अशा प्रकारची भाषा, म्हणजे काय म्हणतोस वगैरे अशा. तिथे मी अचानक एक दिवस असं झालं की बोलता 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 नकळत मी कोल्हापुरी भाषा बोलून गेली आणि अनिपानी झालं जरा ते हे बोलताना. आणि प्रशांत होता माझ्याबरोबर स्टेजवर आणि मला आणि त्यालाच कळलं ते फक्त. आणि तो मला असा एकदम त्यांनी असं पाहिलं एका विचित्र नजर, काय तू सारखं काहीतरी होतं, हे नाटक करते तू, इला असतं माझं त्याच्यात नाव, आणि तू ब्राह्मण आहेस याच्यात, म्हणजे ब्राह्मणी वळणाची तुला भाषा बोलायची पुणेरी, आणि तू कुठे ह्याच्यात. नंतर आम्ही आत खूप हसलो त्याच्यावर आणि असं झालं. अनेक वेळेला माझी जीभ वळली ते बोलायला आणि मग व्यवस्थित झालं. आणि घरी सुद्धा असं झालं की 1-2दा माझ्या स्टाफशी बोलताना मी नकळत ती भाषा बोलून गेले, त्यामुळे ते भिनलं होतं जरा बऱ्यापैकी.
पण तुम्ही एकाच वेळी नाटकही केलंय, मालिकाही केली आणि रिॲलिटी शो सुद्धा केलाय किंवा सिनेमे तर खूप केलेत. पण तुम्हाला पर्सनली कोणतं माध्यम जास्त आवडतं किंवा टेलिव्हिजन या माध्यमाबद्दल तुमचं मत काय झालं इतकी 4-5 वर्ष ही भूमिका केल्यानंतर? टेलिव्हिजन हे माध्यम मला मी तेवढी रमले नव्हते खरं म्हणजे आधी. खरं म्हणजे माझ्या करिअरची सुरुवात म्हणजे अगदी सुरुवातीला मी महाभारतमध्ये काम केलं होतं. पण तो कसा त्या काळात ना डेली सोप नसायचे. त्यामुळे त्याला एक छान असं म्हणजे असं वाघ मागे लागल्यासारखं काम करावं लागत नव्हतं. असं छान सिनेमात जसं आपण काम करतो, एक सीन करतो, विश्रांती घेतो. पण टेलिव्हिजनवर डेली सोपमध्ये काम करायचं म्हणजे तुम्हाला खूप स्टॅमिना असावा लागतो. कधी-कधी तुमच्याकडे बँक नसते. त्यामुळे रात्री अपरात्री तुम्हाला ते शूटिंग खेचावं लागतं. 10, 12, 1 वाजेपर्यंत काम करावं लागतं. त्यामुळे ते जरा मी रमले नव्हते. पण सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून खरंच मी टेलिव्हिजनवर रमले. आणि त्याची जी पकड आहे जनमानसाच्या मनावरची, ती मला खूप भावली. आपण जिथे कुठे जातो, तेव्हा लोक इतक्या प्रमाणात बघतात टेलिव्हिजन. त्यांच्या घराघरात आपण पोचतो. ही पात्र घराघरात झालेली असतात. आता किती सीरियल्स आहेत, पण तरीसुद्धा लोक बघतात. त्यामुळे मला हे अचंबित करणारा होता हा जो अनुभव आहे आणि मला आवडला. आता तू मला विचारलंस, की कुठलं माध्यम आवडतं. प्रत्येक माध्यमाचे काही गुणधर्म असतात, काही प्लस पॉइंट्स असतात, काही पण प्रत्येक माध्यमाचं एक आव्हान असतं. मला असं वाटतं की स्टेजसुद्धा तितकंच कठीण आहे. स्टेज तर सगळ्यात कठीण आहे असं मी म्हणेन. कारण तिथे झालेली चूक ही जिवंत चूक असते. म्हणजे त्यावेळेला झालेली चूक सगळ्यांच्या साक्षीने, प्रेक्षकांच्या साक्षीने झालेली चूक असते. मग ती स्लिप ऑफ टंग असेल, पडणं असेल, अडखळणं असेल, स्पीचमध्ये अडखळणं असेल किंवा पायात असा तुम्ही पडलात वगैरे. ती चूक तुम्ही परत नाही, नाही, सॉरी, मी जरा ते हे झालं. तुम्ही पुढे जायला पाहिजे. तिथे थांबता कामा नये तुम्ही. तिथे प्रेझन्स ऑफ माइंड म्हणजे ज्याला आपण एक स्पॉन्टेनिटी जी असते ती स्टेजवर तुम्हाला फार लागते. आणि ऊर्जा, प्रचंड ऊर्जा. तर सुरुवातीला नाटकाच्या सुरुवातीला जी ऊर्जा तुम्ही घेऊन येता स्टेजवर आणि ती शेवटपर्यंत जेव्हा तुमचं पात्र त्याला फुटेज असते. जसं मी केलं होतं सारखं काहीतरी त्याच्यात खूप फुटेज होती म्हणजे सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत म्हणजे अगदी सुरुवातीपासून जरी नसले तरी नंतर मी जी असते ती शेवटपर्यंत त्या ड्रेस चेंजेस हे येते. त्यामुळे ती ऊर्जा तुम्हाला शेवटपर्यंत ठेवावी लागते. हे एक वेगळं आव्हान आहे. त्याचं स्पीच तुमचं क्लिअर असावं लागतं. एकदम क्लिअर. इथे असं थोडंसं सुद्धा तुम्ही फापललेलं किंवा चुकलेलं चालत नाही. एकदा चुकलं ठीक आहे, पण परत असं नाही चुकू शकत तुम्ही. त्यामुळे तुमचं स्पीच तुम्हाला क्लिअर ठेवावं लागतं. तुम्ही काय म्हणतो आपण त्याला फिट असावं लागतं तुम्हाला. आता कसं असतं कधी-कधी ताप आला तुम्हाला सेटवर, तर तुम्ही एक गोळी घेता, थोडा वेळ आराम करता. तसं नसतं ना स्टेजवर. तुम्हाला कंटिन्युअस ते काम करावं लागतं. पण मॅम या मालिकेचे 1000पेक्षा जास्त भाग झालेत आणि तुमचा सुद्धा शेवटचा एपिसोड हा खूप वेगळा होता, खूप खतरनाक होता असं मी म्हणेन, की तुमचा या मालिकेतला शेवटचा एपिसोड. पण या मालिकेत इतके एपिसोड झाल्यानंतर असा कोणता एक एपिसोड आहे, असा कोणता एक सीन आहे जो तुम्हाला करताना चॅलेंजिंग गेला किंवा तो तुमच्या कायम जवळचा राहणार आहे? तो सीन म्हणजे जेव्हा मला कळतं की गौरी ही माझी मुलगी आहे, सून नसून. ज्या मुलीला मी एका आश्रितासारखी वाढवली. माझ्या घरात जी आश्रित म्हणून वाढली, जिला आई नाही, बाप नाही आणि त्या मुलीला मी वाढवली. तिच्यावर ती प्रेम करते माई, पण तरीसुद्धा तो एक दुरावा आहेच. नंतर ती सून होते. त्याबरोबर भांड्याला भांडं लागतं. कधी-कधी तिचे माईचे आणि सुनेचे खटके उडतात आणि ती तिला सुनेच्या दृष्टीने बघते, की हिला हे असं करायला पाहिजे होतं. माझा मुलगा चांगला आहे. तिला वाटतं जयदीप आपला मुलगा आणि जेव्हा एका क्षणाला तिला कळतं, की ही माझ्या माझ्या रक्ताची मुलगी आहे, तेव्हा जो भावनेचा कल्लोळ तिच्या मनात उमटतो तिच्या माईच्या, तो एक अत्यंत आव्हानात्मक सीन होता आणि तो मला इतका आवडला, की तेव्हापासून तिची जी दृष्टी आहे त्या मुलीकडे बघण्याची, की ही आपली मुलगी आहे आणि हिचं लहानपण मी अनुभवलंच नाही त्या दृष्टीने. हिला मी त्या दृष्टीने जवळ घेतलंच नाही. ममतेने घेतलं, पण जी आईची ममता असते, जे एक तान्हं बाळ असतं, तिच्याकडे बघताना माझी मुलगी म्हणून मी कधी पाहिलंच नाही आणि ही तर माझी मुलगी आहे. त्यामुळे ह्या सगळ्या भावना ज्या आहेत, त्या सगळ्या एकवटून येतात तिच्या मनात आणि एक सीन पण आहे, जिथे ती गौरीचा राज्याभिषेक करते
तो सीन इतका महत्त्वाचा आहे आणि तो मनाला खूप स्पर्श करून गेला माझ्या. आणि ती म्हणते की तुला मी आजपर्यंत माझ्या मोठ्या मुलीचे कपडे घालायला दिले जे जुने झाले होते आणि तुझा हक्क होता नवीन कपडे घालायचा आणि ते मी तुला दिले नाहीत. आजपर्यंत तू जुनेच कपडे वापरलेस आणि आज मी तुला ती भेट देते. हे बूट, हा तुझा फ्रॉक, हे तुला नवीन मी देते. त्यामुळे असं करत 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 तिचं लहानपणी जे कोड कौतुक माईने केलं नाही, पाळण्यात केलं नाही, ते माई तिच्या राज्याभिषेकाला करते. आणि तो इतका सुंदर सीन होता ना की तो माझ्या मनाला खूप भावला आणि इथे त्या सीनने घर केलं. आणि तसंच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलेलं आहे. पण आता तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना शेवटचं, कारण मालिका संपतीये, प्रेक्षकांना काय सांगायचं का? सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या? खरंच त्यांनी ही मालिका चालवली. या मालिकेला अनेकांनी नावं सुद्धा ठेवली. का ही मालिका संपत नाही? एक प्रेक्षक सुद्धा आला माझ्याकडे तो नाटकात, किती हो तुम्ही 80 वर्षांच्या म्हातारीचं का काम करता? तुम्ही केसांना रंग का लावला पांढरा? तुम्हाला हे शोभत नाही. म्हटलं अहो, रिमोट तुमच्या हातात आहे, तुम्ही बघू नका मालिका. तुम्ही बघता आहात म्हणून मालिका चालली आहे ना. ही 4 वर्ष जी मालिका चालली ती उगाच 1000 भाग तर मीच पूर्ण केले, 1000 का 1100. तर मी सगळ्यांना सांगेन, पण तुम्हाला सांगते ह्या मालिकेवर इतकं लोकांनी प्रेम केलं आणि प्रेम केलं म्हणून ती जगली, वाचली 4 वर्ष. नाहीतर काय चॅनलला हवी होती म्हणून वाचली? कुणाला हवं होतं म्हणून? आपण काय घरात दाखवायला करतो का सिनेमे? आपण काय दिवाणखान्यात बघण्यासाठी करतो का टीव्ही सिरियल? नाही ना. ती प्रेक्षकांसाठी हा घातलेला असतो घाट. तर तो रसिकांनी, तुम्ही सगळ्यांनी तो चालवला. हे दुकान तुम्ही चालवलं आणि म्हणून ते सुपरहिट झालं. सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका तुम्ही खूप चालवली हो आणि 4 वर्ष तुम्ही तग धरून राहिलात. तो रिमोट जो आहे तुमचा परत त्या वेळेला त्याच्या वेळा बदलल्या तरी सुद्धा तुम्ही ती मालिका सोडली नाही. मला खरंच तुम्हाला माझा सलाम एक ॲक्टर म्हणून. आणि तुम्ही खरंच मायबाप आहात आणि तुम्हीच ह्या मालिकेचे मायबाप आहात. आणि आज शेवटचा दिवस येतो तेव्हा तुम्हाला मी कृतज्ञता व्यक्त करते तुमच्याकडे की खरोखर मनापासून मी तुमची कृतज्ञ आहे. अगदीच मला असं वाटतं आतापर्यंतची ही ऑनेस्ट प्रतिक्रिया असावी, एकदम स्ट्रेट. पण थँक्यू सो मच मॅम, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. लवकरच एका वेगळ्या भूमिकेतून आमच्या भेटीला या. थँक्यू. ते माझं वचन आहे. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.